श्रवण का करायचे, कशाचे करायचे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतील, तेव्हा अंतरंग साधनाच्या पहिल्या पायरीची ओळख झाली हे नक्की. पुढे समजून कळण्यापर्यंत प्रगती केल्यावर दुसरी पायरी दृष्टिक्षेपात येते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या पायरीवर खंबीरपणे उभे राहून दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायला हवा, म्हणजे श्रवण कधीही चुकवू नये. वेळ पडल्यास इतर सर्व कामे बाजूला सारून श्रवण करावे. पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीकडे लक्ष द्यावे, म्हणजेच श्रवण रूपी पहिल्या पायरीवरून अंतरंग साधनाच्या दुसऱ्या पायरीकडे म्हणजेच मनन याकडे लक्ष द्यावे. यासाठी आपल्याला गायीचे उदाहरण सहज घेता येईल. गाय जशी रवंथ करते त्याचप्रमाणे सद्गुरू शास्त्र यांच्या शब्दरूपी कुरणात यथेच्छ पटापट चरून नंतर त्याचे मनन केले पाहिजे. रवंथ केल्याने अन्नाचे नीट पचन होऊन शरीर पुष्ट होते. त्याचप्रमाणे सद्गुरू शास्त्र यांच्या शब्दांचे वचनांचे मनन केल्याने त्यांनी केलेला बोध कळण्यास सुरुवात होते आणि नंतर पुढे पटण्यासही मदत होते. पण हे मनन नक्की कसे करावे, म्हणजे आपण एक पायरी आणखी पुढे सरकू हे या पुढील चिंतनातून स्पष्ट होईल. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. पंचीकरण या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे. जन्म मरणाचा फेरा चुकविण्यासाठी आपल्याला एकच साधन आहे आणि ते म्हणजे भगवत ज्ञान. भगवंताच्या ज्ञानाने आपला जन्म मरणाचा फेरा चुकू शकतो. दुसरा कुठलाही उपाय आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणून सर्वांनी मनुष्य देहात आल्यानंतर भगवत ज्ञान प्राप्त करावं, म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करावं, म्हणजेच त्याला आपण वेष्टीने आत्मज्ञान असं म्हणतो. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी आणि आपला जन्म मरणाचा फेरा चुकवावा, असा हा अभ्यास आहे. सर्वसाधारणपणे मनुष्य जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत आपल्या सभोवताली जे सुरू आहे त्याला पाहून त्यांच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक ते लोक असे का वागतात याचा तो विचार करत नाही. आणि जे लोक तसे वागत असतात ते सुद्धा कोणाचं तरी अनुकरण करत असतात. अनुकरण करण्यामध्येच मनुष्य रात्रंदिवस धडपड करताना दिसतो. वास्तविक अनुकरण करणं हा त्याचा स्वभाव आहे असं आपण पाहिलं तर लक्षात येतं. परंतु याचा विचार करणं गरजेचं आहे की अनुकरण करताना आपण जे काही अनुकरण करतो आहोत त्याचा आपल्याला काय तोटा होणार आहे, त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे, या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. व्यवहारामध्ये अनुकरण करणं तर हे सर्वसाधारण बाब आहेच, परंतु परमार्थातही अनुकरण करणं असं दिसतं. परमार्थ करताना आणि व्यवहार करताना अशा दोन ठिकाणी व्यवहार करतानाही अनुकरण, परमार्थ करतानाही अनुकरण असं दिसतं. एखादा मनुष्य एखाद्या दगडाची पूजा करत असेल ज्याला शेंदूर फासलेला आहे तर मग ते पाहून बाकीचेही लोक ते करायला लागतात. एखादा मनुष्य एखाद्या प्रतिमेची पूजा करत असेल तर बाकीचेही ते पाहून ते करायला लागतात. व्यवहारात ज्या अडचणी आल्या त्या अडचणींमधून एखाद्याचं जर काही समाधान एखाद्या देवतेची उपासना केल्याने झालं असेल तर बाकीच्यांना तो ते सांगतो, त्यातले काही लोक तेच करायला लागतात. अशा रीतीने परमार्थामध्ये सुद्धा एकाच्या पाठोपाठ एक असे अनुकरण करण्यामध्ये अनेक लोकांची गती दिसते. वास्तविक हे सगळं करावं की करू नये, हे सगळं करायलाही काही हरकत नाही, परंतु आपलं जे काही करणं आहे या करण्याला वेदाचं काहीतरी सहाय्य पाहिजे. वेदविहित कर्म करणं हे फार गरजेचं आहे. आपण जे काही करतो त्यामध्ये वेदाने सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला अनिष्ट प्राप्त होत नाही, आपल्याला योग्य दिशेने जाता येतं. पण त्यासाठी आपल्याला वेदाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. वेदात काय सांगितलं आहे हे आपल्याला काही लक्षात येत नाही, कारण वेद बहुतेक लोकांना वेदाची नावही माहीत नाहीत, म्हणजे वेद किती असतात. मी लहानपणी जेव्हा शाळा शिकत होतो तेव्हा मला वेदाचे नावही माहीत नव्हते. कालांतराने जेव्हा या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आलो तेव्हा वेद म्हणजे काय, वेदाचे किती प्रकार आहेत याची थोडीफार माहिती झाली. सामान्य माणसाला वेद म्हणजे काय माहितीही नाही.
ज्याच्या साह्याने मनुष्याने जगावं किंवा वेदविहित कर्मच मनुष्याने फक्त करावं, अशा या वेदाचा लोकांना संबंधही नाही. जे वेदाचे संबंध करत नाही, ज्यांना वेदाशी काही घेणं देणं नाही, ज्यांना वेद असतो का नसतो हेही माहीत नाही, अशा लोकांमध्ये आपल्याला बरं वाटतं. अशा लोकांच्या संगतीत राहायला फार मजा वाटते. वास्तविक अशा लोकांचा संग करू नये. वैदिक लोकांचाच फक्त संग करावा. वैदिक कोणाला म्हणावं? जे वेदाप्रमाणे राहतात, जे वेदामध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे आचरण करू पाहतात, अशा लोकांना वैदिक म्हणावं. मग वेदामध्ये काय सांगितलेलं आहे हे कशात लक्षात येतं? तर वेदात जे सांगितलेलं आहे ते डायरेक्ट वेदामध्येच अभ्यासायला पाहिजे असंही नाही. प्राकृत ग्रंथामध्ये उदाहरणार्थ श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराजांची गाथा, या प्राकृत ग्रंथांचा जरी आपण अभ्यास केला तरी आपल्याला वेदातले नियम कळतात. म्हणजे कधी काय करावं, कधी काय करू नये यांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि त्याचा अभ्यास करत असताना आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जो अर्थ लागतो त्याप्रमाणे जर आपण आचरण करत गेलं तर आपल्याला अडचण येत नाही. उदाहरणार्थ श्री तुकोबांनी किंवा श्री एकनाथ महाराजांनी जर सांगून ठेवलेलं असेल की आपण गळ्यामध्ये माळ घालावी तर बिंदास घालावी, त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. जर त्यांनी सांगितलं असेल की अभक्ष करू नये तर आपण अभक्ष करू नये. म्हणजे हे नियम आपल्याला सहज लक्षात येतात. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला, जर तुम्ही तुकोबांची गाथा पूर्ण वाचली तुम्हाला हे सगळे नियम सापडतील. सर्वसाधारणपणे मनुष्याने हे करायला पाहिजे. असं जर करत गेलं तर अडचण येत नाही. तर हे सगळं जे करणं आहे या करण्यामध्ये वेदाचं जर साह्य असेल किंवा वेदाच्या नियमाप्रमाणे जर एखादा करत गेला तर त्याला ज्ञान मार्गाकडे येण्याचा अधिकार येतो. तोपर्यंत तो येत नाही, किंवा आला तरी टिकत नाही, आला तरी तो टिकू शकत नाही, आला तरी ते ऐकलं तरी वाया जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे ते फक्त ऐकण्यापुरतं तो येऊ शकतो, कारण त्याचं काहीतरी पूर्वी सुकृत असेल म्हणून. पूर्वीच्या सुकृतामुळे तो श्रवण करू शकतो, परंतु त्याच्या पुढची पायरी जी आहे ती त्याला प्राप्त होऊ शकत नाही. श्रवण बस एवढंच. आणि श्रवणामध्ये सुद्धा म्हणजे त्याने वेदाचं श्रवण करावं किंवा ज्ञानमार्गामध्ये त्याने यावं. आणि ज्ञानमार्गामध्ये आल्यानंतर ज्ञानमार्गाची प्रथम पायरी जी आहे ती श्रवण आहे. अधिकारी लक्षणामध्ये अंतरंग साधनामध्ये आपण जर विचार केला तर श्रवण ही पहिली पायरी आहे. आणि बहिरंग पायऱ्या ज्या आहेत त्या काय आहेत? विवेक, वैराग्य या ज्या आहेत त्या बहिरंग आहेत. तर त्या प्राप्त करून एखादा, आता विवेक वैराग्य हे सगळं कधी येतं? जो वेदविहित कर्म करत जातो, निष्काम कर्म करत जातो, त्याला आपोमतच पुढे या पायऱ्या प्राप्त होतात. आपोमत त्याची गती विवेक वैराग्य शमदम षट संपत्ती मोक्षेच्छा अशी होते. आणि मग तो आपोमतच या ठिकाणी येतो. कुठे येतो? श्रवणाकडे येतो. परंतु श्रवणाकडे आल्यानंतर श्रवणाच्या पुढची जी पायरी ती घडली पाहिजे. श्रवणानंतर एकदम भगवत प्राप्ती व्हावी. समजा भगवत प्राप्ती झाली नाही तरी सुद्धा त्याला काय व्हावं? मननाचा अधिकार यावा. ठीक आहे, श्रवणानंतर डायरेक्ट भगवंत नाही कळाला तरी सुद्धा मननाचा अधिकार आला पाहिजे. पण मननाचा जर अधिकार आला नाही तर मग आपल्या त्यामध्ये काहीतरी उडीव आहे असं त्या साधकाने समजलं पाहिजे. तर आचरण करताना जर तो वेदाप्रमाणे करेल तर मात्र त्याला काही भीती नाही. तो आपोमत या मार्गावर येतो, आपोमत श्रवणाकडे येतो, आपोमत ते श्रवण त्याला पसनी पडतं, श्रवण त्याला करावं वाटतं. वास्तविक श्रवण करावं वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे. श्रवण करावं, साधू संतांनी सांगितलेले शब्द श्रवण करावेत, म्हणजे ग्रंथ वाचावेत किंवा एखाद्या सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करावं असं जर एखाद्याला वाटत असेल तर तो फार पुण्यवान आहे असं समजावं. कारण श्रवण करण्याची इच्छा सर्वांना होत नाही. तुमच्यापैकी सर्वजण श्रवण करण्याची इच्छा जी होते ती प्रत्येकाला किती होते हे काही सांगता येत नाही. कारण श्रवणाची इच्छा जी आहे ती वेगवेगळी असते. एखाद्याला तर श्रवणाची इच्छा होतच नाही, एखाद्याला श्रवणाची इच्छा झाली तर कधी होते कधी होत नाही. एखाद्याला श्रवणाची इच्छा अशी होते की नाही आता आपण कधीही चिंतन बुडवायचं नाही असा त्याचा ठाम निर्णय असतो. एखाद्याला असं वाटतं की नाही आपण श्रवण कधी केलं तरी काय हरकत नाही, कधी नाही केलं तरी काय हरकत नाही. म्हणजे याप्रमाणे श्रवणाची जी इच्छा आहे ती प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. पण एखाद्याचा अधिकार जर श्रेष्ठ असेल, त्याने श्रवण केलं आणि त्याला तत्सम पदार्थ शोध करता आला तर त्याने पुढे श्रवण नाही केलं तरी चालेल. एकदा श्रवण केलं आणि त्याच्यावर तो पुढे आपोमत तत्सम पदार्थ शोध लागला तर काही हरकत नाही. परंतु ज्याचं त्याला कळत असतं की आपण श्रवण केल्यानंतर आपल्याला शोध लागला का, किंवा आपल्याला भगवंत प्राप्ती झाली का, आपला जन्म मरणाचा फेरा चुकला का, आपली अवस्था काय ही आपल्याला कळते, हे लक्षात घ्या. एखादा जर भ्रमाने आपली उच्च अवस्था आहे असं समजू लागला तर काय असा प्रश्न आहे. म्हणजे आपण स्वतः जर कदाचित असं समजू लागलो आता आपल्याला श्रवणाची गरज नाही, ज्ञानेश्वरी वाचली ते काय नाही वाचली तरी काय हरकत नाही, असं जर एखादा समजायला लागेल की मला या साधनांची गरज राहिली नाही, म्हणजे श्रवण या साधनाची आपल्याला गरज नाही असं जर एखाद्याला वाटायला लागलं तर काय,
तर काही हरकत नाही. तो जर खरंच जर योग्य असेल तर पुढे जाईल, आणि नसेल तर बाह्य पदार्थ. मी तुम्हाला कायम सांगत असतो, एखादा जर अपेक्षेपेक्षा त्याची जी स्थिती आहे त्यापेक्षा जर उच्च स्थितीचा भ्रम करून बसला की मी ह्यापेक्षा उच्च स्थितीवर आहे, असा जर भ्रम करून बसेल तर त्याला काय प्राप्त होतं? तर त्याला दुःख प्राप्त होतं. आपोआप त्याची कोलमडण्याची स्थिती तयार होते. म्हणजे बाह्य पदार्थ जे आहे ते त्याला छळतात. बाह्य पदार्थामध्ये काही येऊ शकतं, किंवा त्याचं शरीर त्याला छळायला लागतं, किंवा त्याच्या आतमध्ये असलेली त्याची वृत्ती त्याला त्रास द्यायला लागते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे त्रास द्यायला लागतात, किंवा त्याच्या आतमध्ये असलेली जे अविद्या आहे, माया आहे, हे त्रास द्यायला लागतात. कोण त्रास देईल काही सांगता येत नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये तो मग कोलमडून जातो, आणि मग त्यालाच वाटायला लागतं अरे आपण काय समजलो, आपली फार अधोगती झाली. आणि मग तो फार अधोगतीला कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसला. मग पुन्हा त्याला प्रवास करावा लागतो, पुन्हा त्याला हे सगळं करावं लागतं. म्हणून काही साधनं अशी आहेत की ती सोडूच नाही. उदाहरण काय? श्रवण सोडूच नाही. कुठपर्यंत सोडू नये? मी तर लोकांना सांगून ठेवलं, मरेपर्यंत श्रवण सोडू नये. श्रवण सोडू नये म्हणजे तर मरायची वेळ आली तरी श्रवण करत राहावं. तुम्ही म्हणाल मरायची वेळ आली तर महाराज कुठे असणार आहे सांगायला आपल्याला? नाही, श्रवण म्हणजे काय? वाचणं. वाचू पण शकतो ना. पण बरं, मला हे म्हणायचं की मरताना जर श्रवण करायची तुमची अवस्था असेल तर तुम्ही फारच अलीकडे आहात. वास्तविक मरताना कमीत कमी आपण मननावर असावं. कुठे असावं? मरण्याची वेळ आली तर त्या वेळेला कमीत कमी मनन या स्थितीपर्यंत आलेलं पाहिजे. कारण का? मनन म्हणजे काय? मननामध्ये श्रवणासाठी जे साधन लागतं ते गरजेचं नाही. मनन या शब्दाचा आपण अभ्यास करतो आहोत. मनन ही श्रवणाच्या पुढची पायरी आहे. कमीत कमी मरताना जेव्हा आपलं मरण येईल त्या मरण्याच्या वेळेपर्यंत, त्या बिंदूपर्यंत, जो क्षण मरणाचा आहे त्या बिंदूपर्यंत, त्या ठिकाणापर्यंत येण्याच्या आधी आपलं श्रवण झालेलं पाहिजे. म्हणजे काय होतं की मननाची स्थिती असली तर श्रवणासाठी लागणारी जे साधनं आहेत त्यांची गरज नसते. मग श्रवणासाठी काय लागतं? एकतर ग्रंथ लागतो किंवा साधू पुरुष लागतो. साधू महात्मा किंवा ग्रंथ, या दोन गोष्टींची आपल्याला मरताना गरज नसावी. अलग लक्षात, या दोघांची गरज नसावी. म्हणजे यांच्या पुढे आपण गेलेलो असावं. म्हणजे जोपर्यंत आपलं शरीर एकदम धडधाकट आहे तोपर्यंत श्रवण करून घ्यावं. श्रवण कधी करून घ्यावं? पुढच्या आठवड्यात नाही आलं तर काय हरकत आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात येऊ. असं जर आपण करत असू तर मात्र आपली अडचण आहे. किंवा आज ज्ञानेश्वरी नाही वाचली तर काय हरकत आहे, उद्या वाचणारच आहे की काय, रोज रोज वाचतोच की, त्यात काय हरकत नाही, त्यात काय वाईट वाटायचंय. वास्तविक आपल्याकडे एक क्षण पण वेळ नाहीये. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. सर्व सुखाची जर तुला गोडी असेल, सर्व सुखरूप जगात एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे भगवंत किंवा ब्रह्म. जगामध्ये फक्त एक भगवंत सर्व सुखकारक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पदार्थ सुखकारक नाही. शास्त्र आणि सद्गुरू हे त्या सुखकारक वस्तूची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून सर्व सुख गोडी, ज्याला सर्व सुखाची गोडी असेल, आपल्याला गोडी कसली असते? आपल्याला भलतीच गोडी असते. आणि त्या गोडी पुढे आपल्याला ही गोडी काहीच वाटत नाही. म्हणजे भगवंताची गोडी आपल्याला ह्या विषय गोडी पुढे काहीच वाटत नाही. घरदार, बायका, पोरं, प्रपंच किंवा त्यांच्यामधले अनेक 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 व्यवहार यांपुढे, यांच्यामधल्या गोडी पुढे आपल्याला भगवंताची गोडी काहीच वाटत नाही. आणि त्या सुखाची जर गोडी असेल तर काय करावं लागेल? सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. मग साही शास्त्र निवडी म्हणजे 6 शास्त्र जाऊ द्या, आपण 6 शास्त्रामध्ये काय आहे तर फार अवघड आहे. श्री ज्ञानेश्वरी जरी वाचली तर ज्ञानेश्वरीमध्ये सगळे शास्त्र आलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाहीये? सर्व आहे. वेदाचं सगळं सार त्याच्यामध्ये आहे. मग 6 शास्त्र नसतील काय? म्हणून श्री ज्ञानेश्वरी जरी रात्रंदिवस मरेपर्यंत एखादा करत राहिला, वाचत राहिला तर त्याचा फायदा होईल. म्हणून श्रवण करण्यासाठी आता ज्ञानेश्वरी जी आहे ती मरताना आपण वाचू शकू काय? जसं म्हातारे होत जाऊ तसं डोळे काम करणार नाही. मग डोळे काम करणार नाही तर म्हाताऱ्यांचं जाऊ द्या, तरण्या लोकांना सुद्धा चष्मा असतो. मग त्यांच्या डोळ्यांची म्हाताऱ्यापर्यंत होईपर्यंत काय अवस्था होणार आहे? जसं म्हाताऱ्यापणाकडे जातो तसं वाचता येणं शक्य नाहीये. म्हणून डोळे जाण्याच्या आधी, डोळे काम करण्याचे बंद होण्याच्या आधी डोळ्यांमधून पाणी येत राहील. म्हातारपणामध्ये काय होतं? डोळ्याचं काय होतं ते काही सांगता येत नाही. अत्यंत म्हाताऱ्या लोकांचे डोळे बघा काय होतं, त्यांना विचारा, त्यांना काय होत असतं. तर या म्हातारपणापर्यंत म्हणजे मरायला टेकेपर्यंत जर आपण विचार केला तर म्हातारपणामध्ये डोळे काम करत नाही म्हणून वाचण्याचा प्रश्न नाही.
आपल्यासाठी कोणीतरी वाचेल आणि आपण ऐकू तर ऐकण्याचाही प्रश्न नाही, कारण कानही चालत नाही. म्हाताऱ्या माणसाला ऐकूच येत नाही. म्हाताऱ्या माणसाला ऐकल्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे श्रवण करू शकत नाही. म्हणजे श्रवण गेलं कामातून. म्हणजे श्रवण कधी करायला पाहिजे? खरं तर तरुणपणातच श्रवण पाहिजे. बालपणापासून तरुणपणामध्ये श्रवण पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये मनन पाहिजे. आपण जर आयुष्याची विभागणी केली कुठल्या काळात कुठलं साधन करावं, तर लहानपणापासून तर तरुणपणापर्यंत, तरुणपणाचा थोडासा उत्तरार्ध असं धरा, इथपर्यंत श्रवण करावं आणि तिथून पुढे मननाला सुरुवात करावी. म्हणजे एकदम साधारण साधक जरी घेतला तरी श्रवण जन्माला आल्यापासून श्रवण करावं. तुम्ही जन्माला आलेल्या पोराला काय कळतंय श्रवण? मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. तुम्ही जन्माला आलेल्या पोराला पाळण्यात घातल्यानंतर आई काय म्हणत असते? काय म्हणत असते? पप्पा म्हण, मम्मी म्हण, असं त्याला म्हणते, ते शिकवते ना. त्याला कळत असतं का काही? काही कळत नसतं. त्याला जर तुम्ही हे सगळं काही शिकवता तर त्याला श्रवण कळणार नाही. त्याला श्रवण शक्य नाही का? होऊ शकतं. तुमची तेवढी तीव्र इच्छा पाहिजे. तुम्हाला जिथे श्रवणाची इच्छा नाही, तुमचे श्रवण कोणीही कोलमडू शकतं. कोणी कोलमडू शकतं म्हणजे तुमच्या श्रवणामध्ये कोणी अडथळा आणू शकतं. एकदम सोपं काम आहे तुम्हाला श्रवणातून बाजूला करणं. फक्त शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता कोणाचा बर्थडे येऊ द्या, कोलमडले तुम्ही. फालतू, याच्यासारखं फालतू कारण काय असेल काय? किंवा कोणाचं सत्यनारायणची पूजा येऊ द्या, तुमचं श्रवण कोलमडलं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझं श्रवण करायलाच पाहिजे. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. ह्याच्यापेक्षा अवघड कारण आलं तर फारच कठीण आहे, मग तर शक्यच नाही. तर श्रवण करायचं जे आहे ते लहानपणी, म्हणजे जन्मल्यापासून श्रवणाला सुरुवात करावी आणि तरुणपणाचं उत्तरार्धापर्यंत धरा, इथपर्यंत धरा पाहिजे तर एवढं काळ श्रवण करा. म्हणजे आता एवढ्या काळ श्रवण केलं म्हणजे काय होईल की पुढच्या काळामध्ये मनन करायचा अधिकार येतो. किंवा तरुणपणापर्यंत श्रवण, तरुणपणाच्या पुढे सुरुवात करायची मननाला, आणि मननाचा शेवट जो आहे तो मरेपर्यंत जरी समजा तुमचं मनन चाललं, म्हणजे या जन्मी समजा तुम्हाला तत्व पदार्थापर्यंत नाही झालं, जाता आलं तरी काय हरकत नाही. मननामध्ये जर तुम्ही कालावधी मैले तरी पुढच्या जन्मामध्ये तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी अशा जन्म घ्याल. तुम्हाला पुढचा जन्म 99.99% मनुष्याचाच मिळेल. अधिक तुम्ही एका योग्य अशा कुटुंबात जन्म घ्याल, शक्यतो योग्य अशा ब्राह्मण कुटुंबात जन्म घ्याल आणि त्या ठिकाणी जन्म घेऊन तुम्ही योग्य अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या सान्निध्यात सहजच याल. काही करावं लागणार, सहज याल आणि उरलेली साधना तिथून पुढे पूर्ण होईल. म्हणून एवढं सोपं काम आहे आपल्याकडे. कोणालाही तुम्ही हे शिकवा, याच्या पहिले काय, त्याला काहीच करायचं नाही. आपल्याला जन्माला आलेल्या मुलाला श्रवणाला बसवायचं. तुम्ही अजोबाचं श्रवण करेल, महाराजांच्या पुढे तर बसणारच नाही, नाहीच बसणार. तो फारच चंचल, कारण अनंत जन्माचे संस्कार त्याच्या डोक्यावर आहेत. म्हटलं तो बसणारच नाही ना शांत. याचे आईबाप धड असतील तर पोरग धड निर्माण होत आहे. आईबापच जर विचित्र असतील तर पोरग कसं होईल? पोरग चांगलं होणार आहे का? आईबापाला जर चंचलता असेल तर पोरामध्ये चंचलता असतेच. म्हणून आईबाप जर श्रेष्ठ असतील तर मुलंही श्रेष्ठ असण्याची शक्यता असते, गॅरंटी नाही. कारण की त्यावेळेस काय स्थिती असते हे फार, जन्म जेव्हा होतो त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस बीज फुटतं तेव्हा काय स्थिती आहे त्या दोघांची, ही फार महत्वाची आहे. असो, परंतु जर आपण सगळ्यांना श्रवणात गुरफटून टाकायचं, महाराजांचं श्रवण करू शकत नाही ना, हरिपाठ वाच, ते श्रवणच आहे. हरिपाठ जमत नाही का, मग काहीतरी वाच, पण योग्य पाहिजे. शास्त्र कसलं पाहिजे? योग्य पाहिजे. अयोग्य शास्त्र काहीतरी, नाही तर महाराजांनी सांगितलं काहीतरी शास्त्र वाचायला पाहिजे म्हणून काढले गुरुवारचं ते काय, ते देवीची महिमा, सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त करण्यासाठी देवीचा महिमा वाचतो तो दर गुरुवारी. त्याला काही उपयोग नाहीये. त्याने काही जन्म मरणाचा फेरा चुका, प्रत्येक शास्त्राच्या वर लिहिलेलं असतं हे शास्त्र कशासाठी आहे. जसं गुरुवारची पोथी असेल ना तुमच्याकडे काही लोकांकडे, का नाहीये? तर गुरुवारच्या ज्या पोथ्या असतात त्या वाटतात, त्या म्हणजे फुकटच वाटतात त्या स्त्रिया. एवढी छोटीशी पोथी असते, त्याच्यावर लक्ष्मीचे चित्र असतं, खाली लिहिलं असतं काय, सुख संपत्ती ऐश्वर प्राप्त करण्यासाठी. किती हाऊस म्हणजे सुख संपत्ती ऐश्वर प्राप्त करायची. पण सुख कशात आहे, संपत्ती म्हणजे काय, संपत्ती खरी कुठली असते, ऐश्वर कुठलं खरं कुठलं असतं, याचा काही दांगपत्ताच नाही. तर अशा रीतीने फसवणूक होण्याची शक्यता ते शास्त्र. म्हणून योग्य शास्त्र म्हटलं मी. योग्य शास्त्र तुम्ही तुमच्या सभोवतालच्या सोबतच्या सगळ्या लोकांना हेच करायला हवा.
आणि जर वारकरी संप्रदायाची शास्त्र वाचायला लावायची असेल तर त्याला पहिलं आभक्ष त्याचं बंद पाहिजे. आभक्षाला हात लावत असेल तर त्या घरात पाणी पिऊ नका. आभक्षाला जर हात लावत असेल तर त्या माणसाने कुठलाही ग्रंथ वाचू नये. ज्ञानेश्वरीला सुद्धा हात लावू नये. फार मोठं पातक आहे ते, योग्य नाहीये. आता काही लोक फारच विचित्र आहेत. श्रावणात ज्ञानेश्वरी वाचतात आणि श्रावण संपल्या की काही करतात. त्यांचं काही खरं नाही. या लोकांना पुढे नरकाचा, ह्या जन्मात जरी त्यांचं भलं दिसत असलं तरी पुढे नरक आहे त्यांना 100% लिहिलेलं आहे. त्यात काही तुम्ही वादच करू नका. तर असं काही करायचं नाहीये. योग्य व्यक्तीला आधी पहिल्याला क्रमाने त्याला काहीतरी साधनं द्यावी लागतात. परंतु श्रवण साधन सगळ्यांना मिळालंच पाहिजे. श्रवण जर त्याने केलं तर तो पुढे मननाचा अधिकारी होतो. श्रवण केलं तरच मनन. तुम्ही आता 1 तास श्रवण करता. 1 तास श्रवण केल्यानंतर आपोआप तुमच्या मनामध्ये या माझ्या शब्दांविषयी काय सुरू होतं, एक प्रक्रिया सुरू होते, मंथन सुरू होतं ना. ते किती वेळ चालेल सांगता येत नाही. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मी बोललेले जे शब्द आहेत त्यांचं काय होते, मंथन सुरू होतं. प्रत्येकाचं मंथन जे आहे ते वेगवेगळ्या कालावधीपुरतं चालतं. म्हणजे आज मी 1 तास समजा बोललो तर काही लोकांचं मंथन जे आहे ते इथून पुढे म्हणजे चिंतन संपल्यानंतर 10 मिनिट चालेल. काही लोकांचं अर्धा तास चालेल. काही लोकांचं 1 तास चालेल. काही लोकांचं 10 तास चालेल. काही लोकांचं 2 दिवस चालेल. काही लोकांचं आठवडाभर चालेल. सांगता येत नाही. काही लोकांचं आता चिंतन संपल्यानंतर थोडा वेळ चालेल, नंतर बंद होईल आणि मध्येच गुरुवारी एकदम आठवेल महाराजांनी त्या दिवशी असं सांगितलं होतं. असं पण होऊ शकतं. म्हणजे मनन जे आहे हे मनन लगेचच होईल. आता हे कसं झालं, हे सहज झालं. मनन काय होतं की काही वेळेस सहजच होतं. म्हणजे त्याला काही करावं लागत नाहीत कष्ट. म्हणजे आज सांगितलेलं चिंतन आज तुम्हाला लक्षात राहिलं, आठवलं, तुम्ही झोपले, उद्या लक्षात नाही, उद्या माहित नाही, उद्या आपल्या कामाधंद्यात गेले आणि पुढच्या म्हणजे गुरुवारी अचानक महाराजांनी सांगितलेले असं शब्द आठवले. असं होतं. आता हे काय सहज झालं. हे काय पण प्रयत्नाने केलेलं नाहीये. मनन जे आहे त्यामध्ये मनाचा उपयोग होतो. आता मन हा शब्द जो आहे तो प्रतिनिधी आहे. काय प्रतिनिधी आहे. मनन म्हणजे फक्त मनानेच असं नव्हे, तर मनन म्हणजे सूक्ष्म शरीर. कारण मन या शब्दाचा अर्थ काय होतो, श्रवण करण्यासाठी आपल्याला काय लागतं, स्थूल शरीर प्रमुख लागतं. मनन करण्यासाठी सूक्ष्म शरीर प्रमुख आहे. श्रवणासाठी स्थूल शरीर प्रमुख आहे. कारण डोळे आणि कान यांची खूप गरज असते. मननासाठी डोळे झाकले तरी चालतात, कानात बोळे घातले तरी चालतात, मनन होऊ शकतं. बरोबर की नाही. म्हणून मननामध्ये स्थूल शरीराचा काही उपयोग तसा नाही आपल्याला. तसं म्हणजे जसा श्रवणाला लागतो. म्हणून तुम्ही जेव्हा फार आजारी असाल, मरायला टेकली, आता तुम्ही जागेवरून हलू शकत नाही, तरी सुद्धा मनन होऊ शकतं. तुम्ही म्हणलं हे एकदम आजारी असल्यानंतर मनन कसं काय होऊ शकेल, मला सांगा. एकदम फार पिचलेला मनुष्य असेल, फार त्याची हालत झाली, फार मरायला टेकलाय आणि त्याला आता इतक्या वेदना अंगाला लाही व्हायला लागली, त्याची फार त्रास होतोय त्याला, तरी सुद्धा ज्याच्यात जीव गुंतलेला असतो तो आठवतोय का नाही व्यक्ती, ते पदार्थ आठवतात का नाही, आठवतात. म्हणजे त्याचं मनन सुरूच राहतं, त्याच्याविषयी तो बोलतच असतो. म्हणजे एखाद्या म्हाताऱ्याचा जीव जर त्याच्या संपत्तीत गुंतलेला असेल तर त्याला मरेल का तो, जीव जात नाही लोकांचे. काय काय तुम्ही काय म्हातारी पाहिले असतील असे तुमच्या नातेवाईकांपैकी, ऐकलेत का नाही. तुम्ही जाता माहिती दिला म्हणल्यावर असं चौकशी करत जा ना की कसा मेला तो, मारताना कसा नीट गेला का नाही गेला. नाहीतर 10वीला गेल्यावर लक्षात ठेवायचं, बघायचं विचार कावळा शिवला का नाही शिवला, का नाही शिवला, पोरगी चालली नव्हती किंवा संपत्तीची विल्हेवाट नीट लागली नव्हती, संपत्ती वाटणी नीट झालेली नव्हती, असं काहीतरी अडचण असते. म्हणजे जीव त्याचा जात नाही, मरायला टेकले तरी जीव जात नाही. मग हे जर शक्य आहे, म्हणजे असं जर होऊ शकतं, तर मनन हे आपल्याला किती यातना होत असल्या तरी मनन का होऊ शकत नाही, होऊ शकतं. मनन होणं शक्य आहे. मरायला टेकलं म्हणजे मननाचा अधिकार कुठपर्यंत आहे, मरेपर्यंत मनन करता येईल. श्रवण मनन करता येणार नाही, कारण श्रवणाला स्थूल शरीराची अपेक्षा असते. स्थूल शरीर फार जर्जर झालं तर आपल्याला श्रवण नाही करता येणार. तुमची शरीर जर्जर झाली तर मी समजा कुठेतरी आहे, माझं चिंतन सुरू आहे, तर तुम्ही येऊ शकता का, येऊ शकत नाही. फारच जर्जर शरीर झाल्यानंतर कसं येणार. आता तुमची सगळे शरीर हलतायत, चांगले मजेत आहेत म्हणून जमतायत. पण जेव्हा तुम्ही फार जर्जर व्हाल तेव्हा तुम्ही महाराजांचं चिंतन ऐकू शकत नाही.
2 पावलंही चालणं कठीण होईल. तुमच्याच घरात येऊन जर महाराजांनी सांगायचं ठरवलं तर तुमचे कान काम करणार नाही, म्हणजे उपयोग नाही. म्हणून श्रवण करून घेतलं. श्रवणासाठी स्थूल शरीराची गरज असते आणि ह्या स्थूल शरीराला विकार आणि जर्जरत्व येण्याच्या आधी श्रवण उरकलं म्हणजे आपल्याला मनन जे सूक्ष्म शरीराच्या साहाय्याने करायचंय त्याचा अवलंब करता येतो. मनन म्हणजे काय, तर मनन म्हणजे सूक्ष्म शरीराच्या साहाय्याने करण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठून कशाची करायची, मनन कशाचं करायचं, हाही मोठा प्रश्न आहे. मनन कशाचं करायचं, मनन कशाने करायचं. मनन कशाचं करायचं, तर जे श्रवण केलं त्याचं मनन करायचं. मनन कशाचं करायचंय, जे श्रवण केलं त्याचं मनन. मनन कशाने करायचं, सूक्ष्म शरीराने करायचं. सूक्ष्म शरीरामध्ये असे कुठली कुठली इंद्रिय प्रमुख आहेत की जे मननाला उपयोगाला येतात. त्यातलं एक आहे मन. मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त, अहंकार. आलं लक्षात, ही प्रमुख इंद्रिय आहेत. ही प्रमुख इंद्रिय काय करतात, आपल्याला मननाला उपयोग करतात. म्हणजे अतिइंद्रिय जी आहेत ती मननाला फार उपयोगाची आहेत. मग त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण यांचा उपयोग होतो का, ते पण पोषक आहेत पण ते जरा कमी आहे त्यांच्यापेक्षा. प्रमुख ही जी आहे ती अतिइंद्रिय आहेत. एकदम अंतःकरण जी आहे ती मननाला फार उपयोगाची आहे. म्हणून या अंतःकरणाला नीट ठेवावं लागतं. जसं तुम्हाला श्रवण करायचं असेल तर तुमचं स्थूल शरीर धड पाहिजे. एखाद्याच्या कानात जर मळ असेल, त्याला ऐकूच येत नसेल तर श्रवण काय करेल, म्हणजे कान नीट पाहिजे. कान जर धड असतील तर त्याला श्रवण करता येतं. एखाद्याचे डोळे फार कामातूनच गेलेले असतील, डोळ्याला पट्टी लावलेली असेल तर त्याला वाचता येईल का, येणार नाही. म्हणजे त्याचे डोळे धड पाहिजेत. जसं श्रवणाला ते इंद्रिय शाबूत असावे लागतात तसं मननासाठी सुद्धा जे अंतःकरण आहे ती शाबूत पाहिजे. शाबूत असणे म्हणजे धड असली पाहिजे. ती धड असेल तर मनन सुद्धा धड होतं आणि ती जर धड नसतील तर मनन धड होत नाही. आता ही अंतःकरण नीट कधी असू शकतात मला सांगा. गाढवाने कुठे राहावं, तुम्ही सांगा. गाढवाचं ठिकाण कुठे आहे राहण्याचं, कुठं राहावं त्याने, शक्यतो कुठे राहावं दिवसभरात. त्याला बांधलेलं नाही समजा, मोकळं सोडलं तर गाढवाने कुठे राहावं. काय अवघड प्रश्न आहे का. अशी माझ्याकडे पता की हा कुठला तरी परग राहून आलेला आहे ना, काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला, मंगळावर माणसं राहतात का, असं काही प्रश्न नाही. साधा प्रश्न आहे की गाढवाने कुठे राहावं. गाढव म्हणजे गाढव, गाढव माणूस नाही. गाढव, गाढव माणूस विचित्र असतो. गाढव, गाढवाने कुठे राहावं. कुठे, फ्लॅटमध्ये, 1 BHK फ्लॅट का 2 BHK, रो हाऊस नको, काहीच नको. गाढवाचे ठिकाण कुठं आहे, उकिरडा. उकिरड्यामध्ये गाढवाने राहावं, हे त्याचं ठिकाण आहे, चांगलं आहे, बरोबर आहे, साधं गणित आहे. गाढवाने राहावं उकिरड्यावर का, बरं तुम्ही गाढवाला आणलं आणि तीर्थात नाहू घातलं, गाढव तीर्थी नाणीला. आता गाढवाला तीर्थात नांदलं, गाढव म्हणेल वा छान केलं, मला तू तीर्थात नाहू घातलं त्यामुळे मी आता खुश आहे. आता मी एकदम व्यवस्थितपणे इथून पुढे कधीही उकिरड्यावर जाणार नाही. आता कायम कुठे राहील, फ्लॅटमध्ये राहील. योग्य आहे का असं, नाही. त्याचं कामच आहे उकिरड्यावर जाऊन लोळायचं, मग त्याचं ठिकाण आहे उकिरड्यावर लोळणं, बरोबर का नाही. जगातला कुठलाही पदार्थ घ्या, त्या प्रत्येक पदार्थाचं ते ठिकाण ते कार्य असतं, त्याप्रमाणे ते करतात. वारा, वाऱ्याने काय करावं, पाण्याने काय करावं, पृथ्वीने काय करावं, आकाशाने काय करावं, तेज म्हणजे अग्नीने काय करावं. अग्नीने काय करायला पाहिजे, सगळ्यांना शीतलता द्यावी. अग्नीने काय करावं, सगळ्यांना शीतलता प्रदान करावी. करावी काय, करू नये. अग्नीने काय केलं पाहिजे, अग्नी हा दाहकता निर्माण करणं, अग्नीचं काम आहे दाहकता निर्माण करणं. तो शीतलता कशी देईल, मग त्याने त्याचं जे काम आहे त्याने ते केलं पाहिजे. पण अग्नीने जर उलटच काहीतरी करायचं ठरवलं तर काय होईल, मग अडचण येईल की नाही. अग्नीने आता इथून पुढे मी कोणालाच भाजणार नाही असं म्हटलं तर ईश्वर त्याला चोपून काढेल का नाही. ईश्वराच्या आधिपत्याखाली ही पंचमहाभूत आहेत, ईश्वर त्यांना सोडेल काय. अग्नी जर म्हटलं मी आता इथून पुढे कोणालाच भाजणार नाहीये तर चालेल का, चालणार नाही. असं चालत नाही. म्हणजे जे काही आहे ते सगळं नियमात पाहिजे, ज्याला जे आहे ते त्याप्रमाणे चाललं पाहिजे. मला सांगा, ही जी अंतःकरण आहेत ही अंतःकरण कशापासून बनलेत,
कुठल्या गुणांपासून बनलेत? तुम्हाला गुण माहिती आहेत का? 3 गुण आहे ना, माहित आहेत ना? 3 गुण, सत्व, रज आणि तम. तर अंतःकरण ही कुठल्या गुणाची आहेत? कुठल्या गुणांपासून बनले? त्रिगुणांपैकी कुठल्या गुणांमधून ही अंतःकरण बनली? सांगा पटकन, वेळ चालली आपली, इकडे वेळ नाही आपल्याकडे. कुठल्या गुणापासून बनली? करता का नाही पंचीकरणाचा अभ्यास? 1000 नातेवाईकातल्या कोणाच्या पोराचं नाव जर विचारलं तरी फाटकन सांगतात लोक, एवढे हुशार आहेत, फार चॅप्टर लोक आहेत, जीव फार लाबाड असतो. कोणाचा कोण कुठल्याचा 10वा मैत कधी झाली हे लोक सांगतात. किंवा 1000 नातेवाईक असेल ना, तर कुठल्याही नातेवाईकाच्या मुलाचं नाव सांगतात. एवढे फास्ट, सुपर फास्ट आहेत, शाळा नाही शिकलेली. आणि म्हणतात मग ज्ञानेश्वरीतला एखादी ओवी विचारते, मी शाळा नाही शिकले ना, हे कसं जमतंय? अडाणी लोकांना तरी माझ्या पुढे बोलूच नका. सगळ्यात 1000 नातेवाईकाची तुम्हाला नावं पाठ राहतात. कोण कधी वारला, कोण कधीच मैत झाली, कोणाचं 10वा कधी आहे, कोणाचं 12सा कधी, हे सांगता येतं. मग ज्ञानेश्वरी ऐकली एकदा, माझं एकदा चिंतन ऐकलं, तर माझं चिंतन त्यांना मरेपर्यंत लक्षात राहायला नको का? राहायला पाहिजे ना. हे जर लक्षात राहते तर असू, जाऊ द्या, परत तुम्हाला सारखं झापताय आम्हाला. शिक्षकाचं कामच असते ते, ठीक आहे. त्यामुळे वाईट वाटून नका घेऊ. वाईट वाटलं तर मुक्त होऊन जा. सत्व, रज आणि तम या 3 पैकी कुठल्या गुणांपासून अंतःकरण बनतात? सत्व गुणापासून. अंतःकरण जी बनतात ती सत्व गुणापासून बनतात, रज आणि तम पासून बनत नाही. मग मला सांगा, अंतःकरण जर सत्व गुणापासून बनलेली असतील तर अंतःकरण कशी राहिली पाहिजेत? कुठल्या गुणात राहिली पाहिजेत? सत्व गुणातच राहिली पाहिजे, बरोबर आहे. यात काही वाद आहे का? नाही. जसं गाढवाने कुठे राहावं? उकिरड्यावर राहावं, हे आपलं ठरलंय का नाही? अग्नीने काय करावं? दाहकता निर्माण करावं, हे जसं ठरलेलं आहे. तसं या अंतःकरणाने सत्वगुणात राहावं. अंतःकरणाला आपण सत्वगुणात ठेवावं किंवा अंतःकरणाने सत्वगुणात राहावं. आता ते तर काही जड आहेत, त्यांना काही स्वतः काही राहता येत नाही. त्यामुळे आपल्या आता कंट्रोलमध्ये आहेत ते. अंतःकरण कोणाच्या हातात आहेत? तुमचं अंतःकरण माझ्या हातात आहे, तुमच्याच हातात आहेत. तुम्ही ज्याला तुमची म्हणताय, म्हणजे माझी म्हणता, ती अंतःकरण आहेत तुमच्याच हातात. तुमच्याच हातात त्याचा कंट्रोल आहे. मग ही अंतःकरण आपण सत्वगुणात ठेवावी का रजत ठेवावी का तमत ठेवावी? जसं गाढवाला जर आपण तीर्थाने आंघोळ घातली तर उपयोग नसतो, कारण गाढवाला उकिरड्यावर लोळणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? तसं अंतःकरण ही सत्वगुणाची आहेत, म्हणून ती कशात राहिली पाहिजे? त्याला जर तुम्ही तमगुणाने लेपत राहिले तर योग्य आहे का? गाढवाला जसं तीर्थाने लेपत राहिलो आपण तर उपयोग होईल का? गाढवाला रोज अत्तर लावायला लागलो तर उपयोग आहे का? उपयोग नाही. त्याचप्रमाणे या अंतःकरणाला जर तुम्ही काय केलं, मल म्हणजे तम आणि रज हे 2 गुणांचा त्यांच्यावर जर मारा करत राहिले तर ते सत्वगुणाचे असलेले अंतःकरण त्यांचं नीट काम करू शकत नाही. त्यांचं जर नीट काम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या अंतःकरणाला सत्वगुणात ठेवावं लागतील. ते सत्वगुणाचे आहेत ना, मग त्यांचा सत्वावर रज आणि तमाचा लेप चढवू नका. काय करायला पाहिजे? त्यांच्यावर रज आणि तम चढलं नाही पाहिजे. सत्व, त्याच्यातलं सत्व जागृत झालं पाहिजे या अंतःकरणावर. जसं जसं सत्व वाढतं तसं तसं बुद्धी काय होते? तल्लख होत जाते. का? म्हणजे सत्व तेज वाढतं तिचं. मन, अंतःकरण हे सगळे काय होतात? जागृत व्हायला लागतात. सगळे जागृत व्हायला लागतात. आणि त्याच्यातल्या या बुद्धीचा आणि मनाचा आपल्याला फार उपयोग होतो. यांच्यावर तम असेल तर आपल्याला मनन करता येत नाही. हे का करायचं? कारण की प्रयत्नाने आपल्याला त्यांच्यावर रज आणि तम साचू द्यायचं नाही. त्यांच्यावर रज आणि तम कशामुळे साचतो? एकदम साधं गणित. तुम्ही म्हणता त्याच्यावर रज आणि तम कसं साचू द्यायचं नाही? हाही मोठा विषयच आहे. कसं त्याच्यावर साचू देणार नाही? तर एक लक्षात घ्या, वास्तविक हा अभ्यास सांगायचा नाही मला पुढचा अभ्यास सांगायला पाहिजे, पण तुम्हाला माहित नाही असं तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येतंय, म्हणून मी तोच अभ्यास सांगतो. यांच्यावर रज आणि तम कसं साचतं? तर ही जी अंतःकरण आहे ती पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्म इंद्रिये यांच्याद्वारे विषयाकडे जातात. प्राणाच्या साह्याने यांच्याद्वारे ते विषयांकडे जातात. आता विषय जसा असेल तसे ती अंतःकरण होतात. काय होतात? विषय जसा असेल तशी ती अंतःकरण होतात. मग अंतःकरण जर सत्वाची ठेवायची असतील तर विषय कुठला पाहिजे? सात्विक पाहिजे.
विषय जर सात्विक असेल तर अंतःकरण पण सात्विक होऊन जातं आपोमत. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिये यांच्या पुढे कुठला विषय असावा? सात्विक विषय असावा. म्हणजे डोळ्याने काय पाहावं? डोळ्याने काय पाहावं? आमिर खानचा फोटो. त्याचा काय उपयोग आहे? तो काय सात्विक आहे? आमिर खान नावाचा एक माणूस आहे, तो भगवत प्राप्तीच्या मार्गावर निघालाय का? रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो भगवत प्राप्तीचा विचार करतो का? नाही करत. म्हणजे तो पदार्थ काय सात्विक नाहीये. म्हणून अशा पदार्थावर काट मारावी. डोळ्याने काय पाहावं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, हे रूप पाहिलं तर चालेल. वास्तविक ज्ञानमार्गामध्ये पुढे गेल्यानंतर त्याच्याही पुढे जायचंय आपल्याला. पण पंढरीच्या विठोबाचा फोटो पाहिला तर चालतो, फरक नाही. पण तरुणपण म्हातारा होईपर्यंत तरुणपण जे आहे संसारामध्ये फार फार गटांगळ्या खाल्ल्याशिवाय माणसांच्या पाकिटातले फोटो बदलत नाही. गटांगळ्या खाण्याच्या आधीपर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये फारच मस्ती असते तोपर्यंत पाकिटांमध्ये, उदाहरण म्हणजे पाकिट म्हणून घेतोय, पाकिटामध्ये हिरोचा फोटो हिरोईनचा फोटो कोणाचा फोटो ठेवतील काय सांगता येत नाही. विठोबाचा फोटो ठेवतील काय? ठेवत नाही. म्हणजे पाहण्याची काय इच्छा आहे? काय पाहावं असं वाटतं? सात्विक विषय पाहावा असं वाटावं. एखाद्याने फिरायचं ठरवलं, फिरायचंय आपल्याला, तर काय कुठे जावं फिरायला? काय पाहावं असं वाटावं? पंढरीत गेलं की पंढरीत बरंच काय काय रज तम तुम्ही विचार नाही करू शकत इतकं आहे पंढरीमध्ये. आणि त्याच पंढरीमध्ये सात्विक विषय पण आहे, म्हणजे विठोबा. विठोबाचं मंदिर पण आहे, चंद्रभागा सुद्धा आहे. आणि त्याच ठिकाणी राजसी आणि तामसी सुद्धा भयंकर वस्तू आहेत. सगळेच जो लोक जाऊन विठोबाचेच दर्शन घेतील असं नाहीये. तिथे जाऊन राजसी आणि तामसी विषयाकडे पण लोक प्रवृत्त होतात. असो, तर जर सात्विक विषय ही अंतःकरण पाहतील किंवा अंतःकरणाची धाव जर सात्विक पदार्थांकडे असेल तर आपोमत ही अंतःकरण कशी होतील? सात्विकच राहतील. होतील म्हणण्यापेक्षा राहतील. आणि जर तामसी किंवा राजसी पदार्थांकडे प्रवृत्ती होईल तर त्यांचे संस्कार हे अंतःकरणावर पहिले छापले जातात. कारण हे सगळे संस्कार कुठे जातात? चित्तात. चित्त हे अंतःकरण आहे. चित्तावर संस्कार कशाला पडेल? आणि ते चित्तामध्ये छापले जात असताना मनावर, अहंकारावर, बुद्धीवर सुद्धा ते काय करणार? त्यांचा लेप लावून जाणार. म्हणून तुमचा विषय काय? डोळ्याने काय पाहावं वाटतं? कानाने काय ऐकावं वाटतं? नाही का? कानाने काय ऐकावं वाटतं? सहजच लोकांची कानाने काय ऐकण्याची प्रवृत्ती असते? गाणे ऐकले पाहिजेत पिक्चरचे, भजन ऐकायला नको. एखादा भजन ऐकायला लागला तर त्याला ढोलकीवर भजन आवडतं. कारण ढोलकीवर भजन ऐका, उदाहरणार्थ तुम्ही मला क्रमाने पुढे पुढे सांगतो विषय. ढोलकीवर भजन ऐकलं तर ते तामसी भजन आहे. आता भजनच पण तामसी आहे, पिक्चरच्या गाण्यापेक्षा बरं आहे. पण ढोलकीवरचं भजन हे तामसी आहे. तबल्यावर ऐकलं तर राजसी आहे आणि मृदंगावर ऐकलं तर सात्विक आहे. म्हणून ऐकलं भजन तर मृदंगावरचं ऐकावं. मृदंग पखवाज, लावणी, श्रुती, टाळ, घोष. मृदंग, विणा आणि टाळ यांच्यावरचं भजन असेल तर ते ऐकलं तरी सात्विक विषय आहे, ऐकावंच वाटलं तर. आता सहज प्रवृत्ती कशाकडे पण होते. आपल्या वाटोळं करून घ्यायचंय का नाही घ्यायचंय कोणाच्या हातात आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुमची अंतःकरण कुठल्या विषयांकडे न्यायची हे तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. तुम्ही ठरवायचंय काय करायचं. कशाचा स्पर्श करावा वाटतो? स्पर्श कशाचा करावा वाटतो? ग्रंथाचा स्पर्श करावा वाटतो? सद्गुरूंच्या पायाचा स्पर्श करावा वाटतो? स्पर्श कुठला करावा वाटतो? पायाने चालावं तर कुठे चालत जावं वाटतं? डोळ्याने पाहावं तर काय वाटतं? अशा सर्व इंद्रियांकडे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांना काय आवडतं? प्रयत्नाने कसं? सहज नव्हे. हे सहज नाहीये. अनंत जन्मांचे संस्कार घेऊन आपण फिरतोय म्हणून हे सहज नाहीये. प्रयत्नाने आपल्या पंच ज्ञानेंद्रियांकडे पंच कर्मेंद्रियांच्या पुढे काय केलं पाहिजे? सात्विक विषय ठेवले पाहिजेत. प्रयत्न करावा लागतो त्याला, सहज नाही होणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या रीतीने प्रयत्न करावा लागेल. पण जर आपण ठरवलं तर काही करू शकतो, एवढं सामर्थ्य प्रत्येकामध्ये. तुम्ही ठरवाल तर तुम्ही जे ठरवाल ते होणार आहे, तुम्ही ठरवाल ते करणार आहात.
तुम्ही ठरवायचं काय करायचं. जगातली लोक राजसिक आणि तामसिक विषयांकडे धावणारी आहेत. अख्खं जगत कशाकडे धावणार आहे? राजसी आणि तामसी विषयाकडे धावणार आहे. त्यामुळे यांच्यामध्ये राहून सात्विक विषयांकडे धाव करणं हे फार कठीण आहे. यामध्ये आपल्याला ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू सहाय्य करो अशी मी प्रार्थना करतो. कारण की या ठिकाणी मी काही करू शकत नाही. हा तुमचा भाग आहे, माझा इथे काही संबंध नाही. तुम्ही जर तुमची इंद्रिय सात्विक केली तर श्रवण जे कराल त्या श्रवणाचा मनन करण्याचा अधिकार तुम्हाला येतो. तोपर्यंत तुमचं मनन होऊच शकत नाही. तुम्हालाही काही पाप करावी वाटत असतील, कशाही भोग भोगावे वाटत असतील तर तुम्ही मनन करूच शकत नाही. माझं किती श्रवण करा, काही उपयोग नाही तुमचा. तुमचं मन सदैव नको तिकडे सारखं राजसी पदार्थांकडे, तामसी पदार्थांकडे धावत असेल, तुम्ही मनन करूच शकत नाही ब्रह्मदेवाला तरी सुद्धा. मग काय करणार? काय करणार मग? मी काय करणार? मी काही करू शकत नाही. तुमच्या पुढे जर विषय बदलला, तुम्ही विषय बदला, आपोमत काय होईल? मनन व्हायला लागेल आपोमत. म्हणजे मननाची प्रक्रिया होण्यासाठी जी इंद्रियांची अवस्था होते ती तयार होते आपोमत. मग हे कोणाच्या हातात आहे? आता हे तर फार अवघड. तुम्ही म्हणलं एवढा, मी तुम्हाला अजून एक प्रक्रिया सांगू शकतो जरा सोपं करण्यासाठी. तुमच्या शरीरामध्ये प्राण आहेत. काय आहेत? काय तुमच्या शरीरामध्ये? प्राण आहेत. या प्राणाची गती जी आहे, ही गती जरी तुम्ही बदलली तरी सुद्धा तुमचं मनन होऊ शकतं. तर तुमची ही अंतःकरण जी आहे ती सात्विक पदार्थांकडे धाव घेतील. काय करतील? तुमच्या प्राणाची गती जर तुम्ही बदलली तर. आता प्राणाची गती कशी बदलणार? प्राणाची गती बदलण्यासाठी, प्राणाची गती कशी बदलते सांगतो. प्राण म्हणजे आपण श्वासोश्वास घेतल्यानंतर त्या प्राणाची विभागणी होते 5 वायूंमध्ये. प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशी विभागणी होते. समजा तुम्ही आता इथे सगळे बसलेले, मला सांगा तुमचा जो श्वासोश्वास सुरू आहे, म्हणजे प्राणाची, आपण हा स्थूलपणे प्राण म्हणतोय मी, या प्राणाची श्वासोश्वासाची जी गती आहे ती कशी आहे? शांत आहे. बरोबर आहे? शांत आहे का नाही? का नाहीये? शांत आहे. शांत सुरू. त्याच्याऐवजी तुम्ही पळायला लागले तर काय होतं? ती वाढते. बरं, तुम्ही पळत नाहीये का जागेवर बसलेले आहेत, पण त्याच्याऐवजी तुमच्या घरात चोर आले तलवारी काठ्या घेऊन, काय होईल? तरी तुम्ही शांत होईल का? नाही होत है ना. बघा, म्हणजे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या क्रियांमुळे तुमच्या प्राणाची गती बदलून जाते. होते ना. तुम्ही जे काही करणार आहात त्या करण्यामुळे प्राणाची गती बदलते, त्याने चंचलता वाढते. हे सगळे एकमेकाशी संबंधित आहे. या प्राणावर जर प्रयोग केला, आता हा प्राण कशावर चालतो? प्राण कशावर चालतो? प्राण कशावर चालतो? प्राणासाठी काय लागतं? प्राण कशाशिवाय राहू शकत नाही. सोनं, काय पाहिजे? कपडे, चांगले चांगले कपडे. कशाशिवाय राहू शकत नाही प्राण? कशाशिवाय राहू शकत नाही? फारच हळूच बोलतात लोक. प्राण हा वायू आहे, तो कशाशिवाय राहू शकत नाही. मी वायू आधीच सांगितलं त्यासाठी. तो कशाशिवाय राहू शकत नाही. क्षुधा पिपासा त्याचे धर्म आहेत. अन्न पाणी, अन्न पाण्याशिवाय प्राण राहत नाही. लक्षात. प्राणाला कोण गरजेचं आहे? प्राण कशावर टिकलाय? टिकलाय म्हणजे या शरीरामध्ये. वास्तविक तो दुसरं शरीर शोधतो, नाही त्याला मिळालं तर. अन्न पाण्यावर. म्हणजे तुम्ही अन्न पाणी जे आहे ते जर धड घेतलं तर प्राणाची गती धड होती. म्हणून तुमचं अन्न पाणी फार नीट पाहिजे. कसलंही अन्न पाणी खाऊ नये. म्हणून मी असं सांगत असतो की जे लोक अभक्ष करतात त्यांच्या घरात पाणी सुद्धा पिऊ नये. तुम्हाला असं वाटत असेल महाराज जरा फारच विचित्र आहे, काही सांगतात. लोक ऐकत नाही तर त्यांचा प्रश्न आहे, मला काय त्यांच्याशी घेणं नाही. ज्या हॉटेलात अभक्ष बनवतात त्या हॉटेलात पाऊलही ठेवू नये, पाणीही पिऊ नये. बाकीचं जाऊ दे, लांबच गोष्ट. पुढचं हे सगळं का सांगतोय? वास्तविक हे मला तुम्हाला शिकवायची खरी माझी गरज नाहीये. मी PhDचा मनुष्य आहे, वेगळं शिकवणारा माणूस आहे. हे तुम्हाला का शिकवत बसलो असं कधी कधी मला वाटतं.
पण तुमची दयनीय अवस्था पाहून तुम्हाला वाटत नसेल तुमची दयनीय म्हणून, तुम्हाला तर वाटत असेल की आपण तर फक्त मजेत आहे, महाराज आपल्याला दयनीय का म्हणतात. अनंत जन्मांच्या चक्रामध्ये जे तुम्ही पडणार आहात पुढे, ते सगळं बघून मला तुमची अवस्था फार दयनीय वाटते आणि कळवळा वाटतो. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. नाहीतर तुम्ही आता किती मजेत असले, खाऊन पिऊन, गाडी घोडे सगळं असेल तुमच्याकडे, सगळं नीट चाललेलं असलं तरी तुमची दयनीय अवस्था आहे. अन्न आणि काय पाणी हे जर तुम्ही धड घेतलं, याचा जर काटेकोरपणे जर विचार केला तर आपोमत तुमचा प्राण नीट होईल. प्राण जर धड झाला तर या प्राणाच्या वर सगळे अवलंबून असलेले इंद्रिय विषय देशांकडे जाताना सात्विक विषयांकडे जाण्याचा प्रयत्न करतील आपोआप. कारण प्राणावर हे इंद्रिय धावत असतात. काय प्राणाचं साह्य लागतं त्याला, या प्राणाच्या साह्याने ते धावत असतात. जेव्हा प्राण धड होतो तेव्हा हे आपोआप इंद्रिय सुद्धा सात्विक विषयाकडे धाव घ्यायला लागतात आपोआप. डोळ्याने काय पाहावं वाटतं त्याला आपोआप सात्विक पदार्थ पाहावे वाटतात. श्रीगुरूंचं दर्शन घ्यावं, विठोबाचं दर्शन घ्यावं, ज्ञानेश्वरी वाचावी, फिरायला गेलो तर तीर्थयात्रा करावी, असं वाटलं त्याला आपोआप. अलग लक्षात. पण अन्न पाणीच जर बिघडलं तर हे पुढचं सगळंच कोलमडून जातं. असो, म्हणून काय करायला पाहिजे, आपल्याला या अंतःकरणाला सत्वगुणाचं ठेवलं पाहिजे. आणि ते मात्र कोणाच्या हातात आहे, तुमच्याच हातात आहे. तुम्ही जर या अंतःकरणाला सत्वगुणाचे ठेवाल तर तुम्हाला मननाचा अधिकार ठेवता येईल का, प्रयत्न करा. जशी मी भगवंताला प्रार्थना करतो, ईश्वर शास्त्र सद्गुरूला प्रार्थना करतो, तशी तुम्ही त्यांना प्रार्थना करत राहा की बाबांनो आम्हाला याच्यात सहाय्य करा, आमचं मनन नीट व्हावं, आम्हाला मननाचा अधिकार यावा, अधिकार येऊन ते मनन आमचं फलीभूत व्हावं, म्हणजे आम्ही निधिध्यासनाकडे जावं, तत्त्व पदार्थाचा शोध आम्हाला लागावा, इथपर्यंत तू आम्हाला सहाय्य कर, अशी त्याला काय करावी, प्रार्थना करा. जसं एखादं संकट कोसळलं व्यवहारामध्ये तर आपण प्रार्थना करतो का नाही, कोणाला तरी ज्याला वाटतं त्याला, ज्याला प्रत्येकाचं इष्ट देवता वेगळी असू शकते. जसं व्यवहारामध्ये संकट आले की आपण कसं त्याला शरण जातो, मनोमन त्याची प्रार्थना करतो, बाबा रे वाचव. तशीच वेळ आत्ता आहे आपली, पण आपल्याला ती वेळ लक्षात येत नाही. आपल्याला वाटत नाही की आपण ह्या अडचणीत आहे म्हणून, म्हणजे आपलं मनन होऊ शकत नाही. हे फार दुःखाची गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि या दुःखापुढे बाकीची सगळी दुःख अत्यंत क्षुद्र आहेत हे पण लक्षात येत नाही. आपलं मनन होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही, मनन होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल मनन होऊ शकत नाही म्हणजे कधी कधी होतं की, कधी कधी नाही. मनन हे फलीभूत होण्यापर्यंत मनन झालं पाहिजे. मनन फलीभूत होणे म्हणजे काय, एकतर निधिध्यासनाकडे जाणे किंवा एकतर तत्त्व पदार्थ शोधाकडे जाणे. या ठिकाणी जर आपोआप जीव जाऊ लागला तर समजायचं तुमचं मनन फलीभूत होत आहे. पण जर आपलं निधिध्यासनाचा अर्थ काय होतो, निधिध्यासन म्हणजे ध्यास लागणे, तसं होत नसेल, होतच नसेल असं नाही, होऊ पण शकतं. परंतु मनन जे आहे हे मनन आपलं व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या अशा रीतीने प्रवास करावा लागतो. असं जर तुम्ही प्रवास कराल तर तुमचं मनन करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमची इंद्रिय जी आहेत म्हणजे अतिइंद्रिय जी आहेत, अंतःकरण जी आहेत, ही अंतःकरण तुम्हाला मननाला उपयोगाला येतील. सहज होईल ते सुद्धा. काय होईल, सहज. म्हणजे मी सांगितलेलं चिंतन तुम्ही विसरू शकणार नाही. तुमच्या आपोआप आतमध्ये त्याचं मनन सुरू होईल. काय होईल, आपोआप मनन सुरू होईल. आणि एकदा का मनन सुरू झालं की मग काय होणार आहे, मनन सुरू झालं की त्याचा परिणाम ते दाखवणारच आहे. मनन सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम हा दिसणारच आहे. तो पुढे तुम्हाला निधिध्यासनाकडे घेऊन जाईल. पण त्यासाठी ह्या मननाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मनन म्हणजे काय, मनन म्हणजे अंतःकरणाने आपण आधी जे श्रवण केलं होतं त्या श्रवणाचा पुन्हा 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 विचार करत राहणे.
काय? पुन्हा पुन्हा. तुम्ही म्हणाल मनन म्हणजे काय? मनन म्हणजे एकदा विचार केला संपला, चला विषय संपला, असं नाहीये ते. मननाचं श्रवणाचं काम काय? श्रवण एकदाच करतो आपण. श्रवण केलं तो विषय संपला. म्हणजे जसं मी मागील शुक्रवार जे चिंतन सांगितलं ते संपलं गेलं, एकदाच झालं. पण मननात तसं नाही. जे श्रवण केलं तेच श्रवण पुन्हा 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 पुन्हा. जसं घाणा कसा असतो किंवा मिक्सर फिरवतो ना आपण, शेंगदाणे जर मिक्सरमध्ये टाकले आणि मिक्सर फिरवला तर त्यातले आतले पाते काय करतात? पुन्हा 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 त्याला फिरवतात. बरोबर का नाही? आपण जरी बटन एकच फिरवलं असलं तरी आतली पाती मात्र त्याला पुन्हा 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 फिरवत राहतात. अगदी तसंच ही अंतःकरण जी आहेत, ही अंतःकरणाने जे आपण आधी श्रवण केलं होतं ते श्रवण या अंतःकरणांनी काय करायचं? पुन्हा 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 फिरवायचे. याला म्हणतात मनन. तुम्हाला असं करण्याचा काय फायदा आहे? असं होऊ शकतं का? होऊ शकतं. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत? होऊ शकतं. एखाद्याला जर संपत्तीची हाव असेल तर जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या मनामध्ये काय घुमत राहतं? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या मनात काय घुमत असतं? संपत्ती 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 असंच घुमत असतं. बरोबर का नाही? आपोआप तो जेवत असू द्या, तो चालत असू द्या, तो बसलेला असू द्या, तो पळत असू द्या, तो काहीही करत असू द्या, त्याचं मन काय करत असतं? कसा पैसा कमवील, कसा पैसा कमवील असं त्याचं मनामध्ये मनन सुरू असतं. का? कारण तसंच त्याने पाहिलेलं असतं. जन्माला आल्यानंतर जन्माला आलेला मुलगा लगेच धावत सुटला पैसे कमवायला, असं होतं का? नाही होत. ते जे पाहतो, तो जे ऐकतो, त्याने जे श्रवण केलेलं आहे त्या श्रवणामध्ये त्याने काय लक्षात ठेवलं? पैसे. आणि म्हणून त्याच्या मननामध्ये काय सुरू आहे? पैसे. पुढे गेला त्याचा ध्यास काय असतो? आता कोट्यावधी रुपये कमीन. किती? तुमचं कोणाचं असं टार्गेट नाही ना? आता मी कोट्यावधी रुपये कमीन. सगळ्यांचं असतं, मला माहितीये, तुम्ही किती नाही म्हटलं तरी प्रत्येकाचं टार्गेट असतं की कोट्यावधी रुपये कमील, खूप पैसे कमील. किती? हिशोब नाही त्याला, एवढे कमी. हिशोब करता यायला पाहिजे, सगळे मस्त बसून खातील, एवढे कमी. सगळे म्हणतात काय पैशात काही खरं नाही, राम नाही काय पैशात. पण तरी मनन कशा सुरू आहे? संपत्ती. हे जसं होऊ शकतं का नाही? होऊ शकतं. उठता बसता काही करत असला तरी जसं संपत्तीचं मनन होतं तसंच जे श्रवण केलंय त्याचं सुद्धा मनन होऊ शकतं. आणि ज्याचं मनन होतं त्याचं निधिध्यासन होत असतं. पुढे ज्याचं मनन होईल त्याचाच पुढे ध्यास लागतो. म्हणून आपण मनन कशाचं करावं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. जर तुम्ही सात्विक राजसी विषयांपासून परावृत्त होऊन सात्विक नाही, कुठल्या तामसी आणि राजसिक पदार्थांपासून विषयांपासून परावृत्त होऊन सात्विक विषयांकडून किंवा सात्विक विषयांच्या द्वारे अतिइंद्रियांना सत्वात ठेवलं तर आपोमत तुमचं मनन जे आहे ते मनन याच श्रवणाचं होतं. कुठल्या? हा जो विषय सुरू आहे म्हणजे आत्मज्ञान किंवा भगवत प्राप्ती किंवा भगवत ज्ञान या विषयाचंच मनन होतं. कारण याच विषयाचं श्रवण घडत असतं. या विषयाचं श्रवण घडल्यामुळे याच विषयाचं मनन करण्याचा त्याला अधिकार येतो. म्हणून मनन कोणी करावं? मनन कधी करता येतं? मनन करण्याचा अधिकार कोणाला आहे? किंवा मनन कसं होऊ शकेल? आणि मननासाठी काय पाहिजे? मनन कशाचं करावं? संपत्ती हे ते एक उदाहरण सांगितलं. एक लक्षात घ्या, ज्या ज्या पदार्थांपासून तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही, ज्या ज्या पदार्थांपासून ज्या ज्या विषयांपासून तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही त्याचं मनन करू नये. कशाचं मनन करू नये? ज्याच्यापासून तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकत नाही त्यांचं मनन करू नये. मग विचार करा, कुठलाही पदार्थ घ्या, संपत्ती, पैसा असला म्हणजे आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल काय? असं किती संपत्ती असली म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकेल? असं काय लिहिलेलं आहे कुठे की एखाद्याकडे 1 करोड रुपये असले की त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकला? असं काय आहे का? किंवा एक चांगली सोजवळ बायको असली किंवा जन्म मरणाचा फेरा चुकला? एकदम चांगला सत्शील आणि बलाढ्य संपत्तीवान नवरा असला की मग जन्म मरणाचा फेरा चुकला? असं काही कुठे लिहिलंय काय? नाही ना. किंवा 2 चांगली पोरं जन्माला आली म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकला?
असं काही आहे का? म्हणजे या सगळ्या पदार्थांचा विचार केला तर म्हणजे हे सगळे पदार्थ मननाच्या लायकीचे आहेत का? ह्यांचं मनन करावं का? तरी सुद्धा आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत यांचं मनन केल्याशिवाय राहतो का? मनन कोणाचं सुरू आहे? हे पदार्थ आणि या पदार्थांतल्या अडचणी. हे पदार्थ काय स्थिर नाहीत ना. एखादा पदार्थ स्थिर असेल तर अडचण नसते. उदाहरणार्थ तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये एखादा दगड ठेवा. काय? दगड. असा दगड ठेवा, अशा ठिकाणी ठेवा, त्या दगडाला तुम्ही चांगला आकार दिलेला असू द्या, म्हणजे मूर्तीसारखा, मूर्ती म्हणा, त्या अशा ठिकाणी ठेवा की त्याला धूळ किंवा असं कसल्याही प्रकार तो खराब होणार नाही, त्याच्यात कसलाच बदल होणार नाही. कारण धूळ बसली म्हणजे बदल झाला. आधी स्वच्छ होता, आता खराब झाला. बरोबर का नाही? झिजणार नाही, खराब होणार नाही, त्याला कोणी वाईट तोडणार नाही. अशा रीतीने तो जर दगडाची मूर्ती आपण नीट ठेवली तर मला सांगा त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे काय? कधी लक्ष द्यायची गरज आहे? नाही. ज्या पदार्थांमध्ये बदल होत असतो त्या पदार्थांवर लक्ष द्यावं लागतं. उदाहरणार्थ घरातली फरशी सारखी अस्वच्छ होते म्हणजे बदलत राहते, खराब होत राहते, म्हणून तिला पुसावे लागते, नीटनेटकी ठेवावे लागते. ज्या ज्या पदार्थात बदल होत असतो ते सगळे पदार्थ आपल्याला काय करावे लागतात? मननात ठेवावे लागतात. कारण की त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. आणि जेवढे म्हणजे जे पदार्थ बदलणारे आहेत ते आपल्याला काय करणार आहे? त्रासदायक होणार आहे. कारण त्याच्यावर मननाला आपल्याला वेळ द्यावाच लागेल, कारण बदल होत असतो म्हणून. मग जे पदार्थ आपण मननात ठेवतो ते पदार्थ बदलणारे आहेत का? कुठलाही पदार्थ घ्या. संपत्ती कायम एक तशीच राहील का? नाही. मुलं बाळ तशीच राहतील का? बायको तशीच राहील का? नवरा तसंच राहील का? कुठलाही पदार्थ ज्याचं आपण सदैव मनन करतो ते पदार्थ सदैव बदलत असल्यामुळे ते मननाच्या लायकीचे नाहीयेत. त्यांचं मनन करत बसू नये. त्यांचं मनन का करू नये? कारण त्यांच्यापासून जन्म मरणाचा फेरा चुकत नाही म्हणून. आणि त्यांचं मनन का करत बसतो? कारण की ते सदैव बदलत राहतात म्हणून. आपण का मनन करतो? जसं तुम्हाला ही फरशी पुसून घ्यावी असं सारखं लक्षात राहतं का? नाही राहतं ना लक्षात. का? कारण ती बदलत असतं म्हणून. मग तुम्ही नाही म्हटलं तरी त्याच्यावर लक्ष येतं. हे जरा फारच अवघड गोष्ट आहे. हे काय आहे? अवघड गोष्ट आहे. म्हणजे बदलणाऱ्या पदार्थावर आपोआप लक्ष जातं. काळजी असते ना त्याची. जे पदार्थ बदलत राहतात त्याच्यावर काय होतं? आपोआप लक्ष राहतं. म्हणजे आपोआप त्यांचं मनन होत राहतं. आणि भगवंत जो आहे तो न बदलणार आहे म्हणून त्याचं मननच होत नाही. भगवंत कसा आहे? जसं दगडात दगड तो व्यवस्थित ठेवा, तुम्हाला माहित असतं काय त्याची घेणं, त्याला काय पाहायची गरजच नाही. उदाहरणार्थ ह्या घरामध्ये एक बॅटरी आहे, इन्व्हर्टरला बॅटरी वापरतात. ती बॅटरी म्हणजे लोकांना माहितच नाही काय की घेणं देणं नाही त्याची. ती कोपऱ्यात पडलेली असते धूळ, तिला काही घेणं देणं लक्षच नाही त्याच्यावर, कारण त्याचे बदलच लक्षात येत नाही कोणाला. म्हणून पण जरा इंजिनियर हुशार असला त्याला माहित असतं की याच्यामधलं ऍसिड कमी जास्त होतं किंवा त्यातलं पाणी कमी जास्त होतं, म्हणून तो त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, त्याचं मनन असतं. पण सामान्य माणसाला त्याला घेणं देणंच नाही. म्हणजे बदल जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत मनुष्य मनन करत नाही. आणि बदलणाऱ्या पदार्थावर लक्ष दिलं की त्याचंच मनन होत राहतं. म्हणून आपण जे मननामध्ये गुंतलेलो आहोत तो बदलणाऱ्या पदार्थावर लक्ष ठेवल्यामुळे. आणि भगवंत मात्र बदलत नाही. भगवंत कसा आहे? न बदलणारा पदार्थ आहे आणि त्याचं मनन मात्र होऊ शकत नाही. मग करणार काय? अशा मोठ्या कैचीमध्ये आपण अडकलो किंवा अडचणीत आहे. काही असो, पण मनन कशाचं करावं? मनन आपण फक्त अशा पदार्थांचं केलं पाहिजे की ज्या पदार्थ, आता पदार्थांचं तर करावंच लागेल, मग अशा पदार्थांचं करा. कारण भगवंताचं मनन करता येणार नाही, कारण तो स्थिर आहे. त्याचा एवढा आपल्याला स्थिर पदार्थांचं मनन करण्याचा एवढा अधिकार नाही अजून. मग अस्थिर पदार्थांचंच मनन करायचं नाही, मग त्यातल्याही अशा पदार्थांचं मनन करा की ज्या पदार्थांमुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल किंवा जन्म मरणाचा फेरा चुकेल. असे पदार्थ कुठले आहेत? शास्त्र, सद्गुरू. आता हे सुद्धा कसे आहेत? बदलणारेच आहेत. पण हे बदलणारे पदार्थ आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढतात. म्हणून उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी जर आपण सोबत ठेवली तर ती जीर्ण होईल का? नाही होईल ना. ते कागद वगैरे सगळे जीर्ण होतील, बदलत राहतील ना, त्याचा सगळा बदल होत राहील. परंतु तो पदार्थ तरी सुद्धा आपल्याला काय फायद्याचा आहे? कारण की त्याच्यापासून आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल. म्हणून सद्गुरूंचं पण काय उत्पत्ती स्थिती प्रलय असा दिसतो, म्हणजे त्याच्यामध्ये बदल दिसतो. परंतु त्यांच्यापासून आपल्याला काय होणार आहे? जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. म्हणून त्यांचं चिंतन करावं, म्हणून त्यांचं मनन केलेलं चांगलं. सद्गुरूंनी सांगितलेले शब्द हे सुद्धा कसे आहेत? हे सुद्धा बदलणारे असतात, सदैव तेच नसतात.
म्हणून हे जरी बदलणारे असले तरी सुद्धा त्यांचं मनन का करावं? कारण की त्याच्यापासून जन्म मरणाचा फेरा चुकतो म्हणून. तर अशा रीतीने मनन कसं करावं, कशाचं करावं, मनन कधी करू शकतो, या सगळ्याचा विचार आपण केलेला आहे. मनन म्हणजे श्रवणानंतरची पायरी. श्रवणानंतर मनन करावंच लागतं. श्रवण केल्यानंतर मनन होईलच असं काही नाही. श्रवणानंतर म्हणून, कारण तुम्ही सगळेजण श्रवण करता का नाही? किती लोक श्रवण करतात? सगळ्यांचं मनन होतं का हो? सांगा, खरं सांगा मला, खोटं नका सांगा. बरं, तुम्ही जे मनन करता ते मनन सुद्धा बरोबरच होईल असं नाही. कारण मननाला सत्वगुणाची अपेक्षा आहे. कारण मनन ज्याने करायचे ते सत्वगुणाचे आहेत. अंतःकरण कशाची आहेत? सत्वगुणाचे आहेत. म्हणजे त्यांनी जर आपल्याला मनन करून घ्यायचं असेल त्यांच्याकडून, अंतःकरणांकडून, तर अंतःकरण जर मलिन असतील तर मनन कसं होईल? मलिनच होईल. म्हणून तामसी मनुष्य जेव्हा माझं श्रवण करतो तेव्हा तो म्हणतो महाराजांनी काही नीट सांगितलं नाही बरं का, मला काही कळत नाही महाराजाला. राजसी मनुष्य असला ना तो म्हणतो काय पटलं नाही आपल्याला एवढं. पण जेव्हा सात्विक मनुष्य येतो तिथेच सात्विक मनुष्य पण असतो. तो म्हणतो महाराज काय सांगितलं तुम्ही, वा. बघा, एकच चिंतन आहे, शब्द माझे तेच आहेत. आता वास्तविक मी त्याच्याकडे वेगळ्या रीतीने पाहतो. एकच चिंतन, पण ते 3 प्रकारचे लोक येतात. 3 प्रकारचे लोक असतात. एकाच्या अंतःकरणावर मल असतो, कोणाचा? तमचा, तमगुण असतो. म्हणून तो पुढच्या रविवारी पुढच्या चिंतनाला येतच नाही, पुन्हा तोंडही बघत नाही. तो राजसी असतो, त्याला पटतच नाही. मग तो कधीतरी धडपडला कुठेतरी म्हणतो जाऊ द्या एकदा बघूया महाराज काय सांगतात, गमतीने येतो ऐका. आणि सात्विक असतो तो म्हणतो वा काय सांगितलं. आता माझे शब्द तर तेच आहेत, मी काय बदल केलाय? बरोबर का नाही? मी काय शब्द बदलले का? की ह्यांच्यासाठी वेगळे, ह्यांच्यासाठी वेगळे, ह्यांच्यासाठी वेगळे. हे तामसी आहेत काय, यांना वाईट शब्द. हे राजसी आहे का, यांना जरा मध्यम. हे सात्विक आहेत काय, यांना एकदम चांगले. असं काही केलंय का? असं काहीच नाही. शास्त्रातही असं काही केलंय का? असं काहीच नाही. सगळ्यांसाठी समान आहे लिहिलं. बरोबर का नाही? मग मनन जे आहे हे मनन आपल्याला केल्यानंतर त्या मननामध्ये अशी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते की प्रत्येकाला ते पचेलच असं नाही. श्रवण जे केलं त्याचं मनन प्रत्येकाचं समान होतं असं नाही. आणि समान न होण्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी असं करावं. म्हणजे माझं चिंतन जे आहे हे चिंतन सगळ्यांनी ऐकावं, 50 लोकांनी ऐकावं. आणि 50 लोकांनी काय व्हावं, त्यांचं मनन मी जे सांगितलं त्याप्रमाणेच व्हावं. नाही तर मी सांगतो वेगळं, ऐकणारा वेगळं मनन करतो. सांगितलेलं असतं वेगळं. कारण बऱ्याच वेळा मी जेव्हा प्रश्न विचारून चेक करतो तेव्हा असं लक्षात येतं मला की मी सांगितलेला अर्थ निराळा असतो आणि त्याने ऐकलेला अर्थ निराळा असतो. मग मी त्याचा विचार करतो की ह्याने असं का ऐकलं किंवा ह्याचं मनन असं का सुरू झालं. अगदी विरुद्ध काहीतरी असतं किंवा फल तिकडेच गेलेलं असतं. त्याचं कारण असं आहे की त्याच्यावर त्या गुणांचा प्रभाव असतो. म्हणून त्याचं मनन हे वेगळ्या विरुद्ध दिशेने जात असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सगळ्यात दुःखाची किंवा अडचणीची गोष्ट अशी आहे की श्रवण केल्यानंतर, मनन केल्यानंतर तो साधक शक्यतो महाराजांकडे पण येत नाही. आपण जे मनन केलंय ते खरंच आहे, आपण केलेलं मनन बरोबरच आहे असं समजून तो वाटचाल करत असतो. चुकूनच एखाद्या अर्धे काही लोक महाराजांकडे पुन्हा येऊन मनन जे केले त्याच्यावर बोलतात की नाही असं असं मला वाटतंय, आता असं 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 आहे. चुकून एखादे, शक्यतो कोणी येत नाही. मग न येण्याला कारण आहे, अनेक कारण असतात. एक तर भीती वाटते महाराजाची, फारच डेंजर आहे, विनाकारण डोक्याला त्रास नको. काही ना काही कारण असतात किंवा काय त्याला विचारायचंय, शास्त्रा पद्धती पण तेच लिहिलंय. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ते पुन्हा संवाद करत नाही, म्हणजे अनुवाद पुन्हा होत नाही महाराजांचा त्यांचा. ही एक त्याच्यातली फार मोठी अडचणीची गोष्ट आहे. म्हणून मनन जे घडलं तो जो भाग आहे तो त्याच्याप्रमाणे मनन घडल्यामुळे त्याची गती पुढे त्याच्याप्रमाणेच होते. म्हणून हे मन जे आहे हे मन फार वाटोळ करणार आहे. मग या ठिकाणी वाटोळ व्हायला सुरुवात होते साधकाची. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. तो त्याच्याच मनाने करतो आणि त्याच्याच मार्गाने तो मुकतो. म्हणून त्याच्या मनाने केलेलं मनन हे मनन श्रवणाप्रमाणे असायला पाहिजे. म्हणून श्रवणाच्या नंतर मननाची पायरी. श्रवण काय पाहिजे, जे श्रवण आहे तेच मनन पाहिजे आणि जे मनन आहे तेच श्रवण पाहिजे. मनन वेगळं झालं, श्रवण वेगळं झालं तर तो त्याच्या मार्गाने गेला असं होतं. आणि म्हणून मग त्याचा पुढचा सगळा अभ्यास चुकतो. म्हणून आपण काय ऐकावं, शास्त्राचं म्हणणं, सद्गुरूचं म्हणणं, आपलं म्हणणं
आपल्या मनात असलेलं, शास्त्राच्या मनात असलेलं आणि सद्गुरूच्या मनात असलेलं, हे तिन्ही जर जुळलं तर काम झालं. स्वामीची या मनोभावा न चुकीचे. त्यांचं मन, आपलं मन आणि शास्त्राचं मन, हे तिन्ही मन जुळली पाहिजे. जेव्हा हे तिन्ही मनन जुळतात तेव्हा मनन होतं, तेव्हा ते खरं मनन आहे. मनन कधी आहे? स्वामीची या मनोभावा न चुकीचे. त्यांचा मनोभाव चुकला पाहिजे का? त्यांचा मनोभाव काय? त्यांचं मनन जे असेल तेच आपलं मनन पाहिजे. आपलं जे मनन आहे तेच शास्त्रामध्ये पाहिजे. शास्त्र, सद्गुरू आणि आपण या तिघांचं मनन जुळलं की ते खरं मनन. असं मनन तुम्ही प्राप्त करणं अपेक्षित आहे. आणि असं मनन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी आपण प्रार्थना सद्गुरूकडे करायला पाहिजे, भगवंताकडे त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. नाहीतर स्वामीच्या मनात काहीतरी वेगळं असतं, शास्त्राच्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि आपलं मन काहीतरी वेगळं सांगत असतं. मग आपण म्हणतो आपल्या मनाप्रमाणे गेल्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे जुळत नाही म्हणून ते लोक चुकीचे आहेत, ते काय बरोबर नाही. म्हणजे आपण त्यांना दोष देऊन मोकळे होऊन जातो. काय काय साधक थोडेसे सच्शील झाल्यामुळे पुढे जाऊन ते असा विचार करत नाही आपलं चुकतंय, असंही विचार करतात. सगळेच काय असं म्हणत नाही ते चुकतायत, पण शक्यतो जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की नाही माझं बरोबर आहे, त्यांचं चुकलेलं आहे. म्हणजे शास्त्राचं चुकलंय किंवा शास्त्राचं काही उपयोगाचं नाही किंवा माझ्यासाठी नाहीये. आपण काय विचार करतो? हे माझ्यासाठी नाही, सद्गुरूने सांगितलं ते आपल्यासाठी नाही, ते दुसरं कोणासाठी तरी असेल. आपण जे करतो तेच आपल्यासाठी, म्हणजे आपल्याच मनाप्रमाणे. तर हे जे मनन आहे ते हे काही उपयोगाचं नाही. मननामध्ये आपण ज्या पायरीला आहोत त्या पायरीचा जो बोध असतो, त्या पायरीचं जे श्रवण असतं ते श्रवण तिघांचं जुळलं पाहिजे. कारण पायरीप्रमाणे श्रवण असतं, त्यामुळे मनन सुद्धा पायरीप्रमाणेच पाहिजे. श्रवणामध्ये तुम्ही जर महाराजांकडे गेले आणि तुम्हाला महाराजांनी सांगितलं की आता तू काय कर, एकादशीचा उपवास कर. आता हे काय झालं? श्रवण. आता त्याच्या मनामध्ये मनन काय व्हावं? एकादशीचा उपवास करणे. बरोबर आहे? मग त्याच्या पायरीनुसार ते झालेलं आहे. आणि शास्त्रामध्ये आता सद्गुरूने त्याला एकादशीचा उपवास करायला का सांगितला? कारण त्याची जी अवस्था आहे, त्याचा जो अधिकार आहे तो पाहिला असेल. मग त्याने शास्त्रामध्ये जर पाहिलं तर शास्त्रामध्ये तेच सापडलं पाहिजे. त्याच्या अधिकारानुसार शास्त्रामध्ये त्याला काय पाहिजे? एकादशीचा उपवास. स्वतःलाही त्याला काय वाटलं पाहिजे? मी एकादशीचा उपवास करावा, आणि सद्गुरूंनी पण सांगावं एकादशीचा उपवास कर. हे तिन्ही जुळलं की ते बरोबर आहे. एखाद्याला सांगितलं तू आता काय कर, पंचदशी या ग्रंथाचा अभ्यास कर, ठीक आहे, सद्गुरूने सांगितलं. शास्त्राच्या रीतीने बघितलं तर शास्त्र सुद्धा शास्त्राने त्याला मान्यता दिली. हे कसं कळेल? आता हे जरा अवघड आहे. त्याच्याही आतून त्याला पंचदशी वाचावी असं वाटावं, हे त्याची स्वतःचं मनन आहे. सद्गुरूंनी पण म्हणावं तू पंचदशी वाच. आणि जेव्हा तो पंचदशी वाचायला घेतो तेव्हा पंचदशी सुद्धा काय करावी? पंचदशीने सुद्धा त्याच्या पुढे सगळं खुलं करून ठेव. कोणी? पंचदशीने. तुम्ही पंचदशीचं कसं खुलं केलं? हो, करते. ग्रंथ सुद्धा त्याच्या पुढे खुला व्हावा. म्हणजे शास्त्राचं सुद्धा आपलं मत काय की आपण पंचदशी वाचावी. तुम्ही मला असं होऊ शकता? हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही ब्रह्मसूत्र कोणी घ्या, इथले बसलेलं कोणी घ्या, एक काम करा, ब्रह्मसूत्र हा ग्रंथ उघडा आणि त्यातला तिसरा अध्यायातला कुठल्याही श्लोक वाचा. तुम्हाला काय कळतंय बघा. काहीच कळणार नाही तुम्हाला, ते उघडच होणार नाही तुमच्या पुढे. का? वृत्ती प्रभाकर ग्रंथ घ्या आणि त्यातला कुठलाही श्लोक घेऊन वाचा, काही कळणार नाही. त्याच्यावरचं विवरण पण वाचा, जाऊ द्या, मराठीत लिहिलं एकदम गद्य रूपाने, काहीच कळणार नाही तुम्हाला, उघडच होणार नाही तुमच्या पुढे. म्हणजे शास्त्राचं मनन तुमचं जुळत नाही, लक्षात. पण त्याच ऐवजी तुम्ही आता पंचीकरण ग्रंथ घ्या. आता अनेक दिवसापासून श्रवण करताय तर तुमचा पंचीकरण या ग्रंथाचा तरी अधिकार आलाय, बरोबर ना? तुम्ही पंचीकरण ग्रंथ घ्या, तुम्ही वाचायला गेले की तुम्हाला फटफट कळत जाईल. कसं काय? ते ग्रंथ सुद्धा तुमच्यासाठी खुला आहे. इथे काय झालं? शास्त्र पण जुळलं, आपलं मनन, आपल्याला पण इच्छा आहे, आणि सद्गुरूने पण सांगितलंय चला काय पंचीकरणाचा अभ्यास कर. हे तिघांचं जुळणं. अशा रीतीचं जर मन असेल तर तो साधक पुढे 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 जात राहतो. आपल्याच मनाप्रमाणे काहीतरी करून त्या साधकाचं कुठे जाईल काय सांगू शकत नाही. अलग लक्षात. एखाद्या सद्गुरूने जर साधकाला प्रेमापोटी सांगितलं बाबा रे तू जाऊन वृत्ती प्रभाकर ग्रंथाचा अभ्यास कर असं म्हटलं, एखाद्या साधकाचा प्रेमापोटी म्हटलं. आता जर शास्त्र कसं आहे, शास्त्राचा सद्गुरूने सांगितलं, त्यालाही वाटलं, पण शास्त्र त्याला सहाय्य होईलच असं नाही. पण सद्गुरूने म्हटलंय, एवढ्या बलवत्तर कृपेमुळे
तो एकदा दोनदा तीनदा वाचल्यानंतर तो वृत्ती प्रभाकर त्याला कळायला सुरुवात होईल. बस फक्त सद्गुरूच्या कृपेमुळे. पण सुरुवातीला ते शास्त्र सहज त्याच्या पुढे उघड होणारच नाही. आलं लक्षात? आणि जेव्हा शास्त्र उघड व्हायला लागेल, मी ज्ञानेश्वरी 94 मध्ये जेव्हा वाचली, ऐकतोय मी लहानपणापासून, पण वाचली जेव्हा सुरुवात जेव्हा केली मी 94 मध्ये, तेव्हा एकाही शब्दाचा मला काहीच अर्थ कळत नव्हता. मराठी मी चांगली शिकलेलो आहे, मराठी मीडियम मधूनच माझं शिक्षण झालेलं आहे आणि मला चांगले मार्क आहे, म्हणजे अत्यंत ढ वर्गातला नाहीये मी. ठीक आहे ना? म्हणजे असं नाही की मी ढ मनुष्य म्हणून मला कळे ना काय, असं नाही. पण मला एकही शब्द काही कळला नाही. असं 3 वर्ष मला काहीच कळलं नाही. 3-4 वर्ष, 94 ते 98 ला मला त्यातलं वाचल्यानंतर कळायला लागलं हे काय. 98 ला ज्ञानेश्वरी माझ्या पुढे काय झालं, खुली व्हायला लागली असं म्हणते. झाली असं नाही म्हणते पूर्णतः. आलं लक्षात? म्हणजे शास्त्र सुद्धा आपल्यासाठी खुलं व्हावं कुठलंही. आता त्यावेळेस तर मला सद्गुरूची प्राप्ती पण नव्हती, म्हणजे बाबांची माझी भेटही नव्हती. अलग लक्षात? पण पूर्व जे काही कर्म आहे, पूर्व सुकृत आहे, त्यामुळे ते होत आहे. तर अशा रीतीने मनन जे आहे, ते मनन जर तुम्हाला योग्य रीतीने करायचं असेल तर सगळ्यात जास्त फलीभूत अवस्था कुठली आहे? तिघांचं जुळलं की फलीभूत. आणि कशाचं करावं, कसं करावं, कोणी करावं, कसं केलं जातं, कसं केलं म्हणजे जास्त फायद्याचं आहे, हे सगळ्याचा सविस्तर तुम्हाला मी अभ्यास आजच्या चिंतनामध्ये सांगितलेला आहे. हे जर चिंतन तुम्ही लक्षात ठेवाल आणि याप्रमाणे जर मार्गक्रमण कराल, तर जरी तुम्ही असं करत असताना मेले तरी तुम्ही योग भ्रष्ट म्हणून मराल आणि पुढील जन्म तुमचा तुम्हाला सांगितलं कसा होईल, अत्यंत योग्य अशा ठिकाणी योग्य कुटुंबामध्ये होईल. आणि जरी अयोग्य कुठल्याही तरी कुटुंबात झाला तरी सुद्धा त्या कुटुंबापासून आपोआप दूर जाऊन तुम्ही योग्य सद्गुरूच्या सानिध्यात जाऊन तुमचा पुढचा निधी ध्यासन आणि तत्सम पदार्थ शोधण्याचा अभ्यास पूर्ण होईल. म्हणून कमीत कमी मनन करताना तरी मरा. काय बायका पोरात मरू नका, कमीत कमी कशात मरा, बायका पोरात राहा, पण बायका पोरात राहू नका. बायका पोरात राहायचं पण मनन करता करता मरायचं. दिसतो बायका पोरात, मनन सुरू आहे. मनन कसं सुरू आहे? शास्त्र, सद्गुरू आणि आपलं मनन हे जुळलेलं मनन सुरू पाहिजे. नाही तुम्ही नुसते मनन करताय ते उपयोगाचं नाही. मग म्हणाल की महाराजांनी ते सांगितलं होतं आमचं योग भ्रष्ट म्हणून पुढच्या जन्मामध्ये मनुष्य देह मिळेल, चांगला मिळेल, आणि मी तर नरकात आलो. तू मनन भलतं करत होता, मला दोष देऊन काय उपयोग आहे? मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही ह्या तिघांचं जुळणारं मनन करताना मेले तर 100% तुम्हाला पुढे योग्य जन्म होईल. तुम्ही नरकाला स्वर्गाला जाणार नाही नक्की. बघा तुम्हाला आता किती सोपं आहे काम. अवघड आहे काय? ह्याच्यासारखं सोपं आहे काय? काही सोपं नाही, एकदम फटकन करू शकता तुम्ही. म्हणून मनन करताना मारा कमीत कमी. मी असं तत्सम पदार्थ जाऊ दे म्हणून चला तो बाजूला ठेवा. करता येईल का नाही? सगळ्यांना शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे. तरुण माणसाने सगळ्यात पहिल्यांदा करायला पाहिजे, कारण म्हातारपणात काहीच होत नाहीये. म्हातारपणात मनन होऊच शकत नाही, कारण जेवढे म्हातारे असतात त्यांना भलतंच मनन सुरू असतं. काय सुरू असतं हे सांगायलाच नको. तरुण माणसांनी म्हाताऱ्यांची मैत्री करावी, म्हाताऱ्यांना खोदून खोदून विचारायचं काय तुमच्या मनात, बघा मग तुम्हाला कळेल काय झालेलं असतं. म्हणजे माझं काय झालं की अनेक म्हातारे लोकांशी माझी मैत्री आहे, त्यामुळे त्या म्हाताऱ्या लोकांच्या मनात काय चालतं मला चांगलं माहिती आहे. कारण का आयुष्यभर मनन कशाचं केलेलं असतं तेच पुढे कंटिन्यू होईल ना. म्हणून तरण्या माणसाने तरी मनन कशाचं सुरू करावं? हे बघा, तुम्ही व्यवहार कोणाशीही करा पण मनन मात्र हेच करा. एखादा म्हणेल नाही मला पोट भरायचं त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल ना, ते तू कर, पण मननात ते ठेवू नकोस. नोकरी चाकरी स्वयंपाक भांडी कुंडी आमकं तमकं जे काही असेल ते सगळं करा. त्याला मी तुम्हाला काहीच म्हणत काय करायचं ते करा, पण मननात ते काहीच ठेवू नका. काय घरदार बायका पोरं मननात राहू नये. स्वयंपाक स्त्रीने करावा का नाही करावा? करावा, पण मननात तो ठेवायचा नाही. काय करायचं नाही? मननात ठेवायचं नाही. बघा कसं जमेल का नाही. नाही तर आठवडाभर रोज चिंता ही संध्याकाळी काय भाजी करायची, दुपारी भाजी काय करायची, ह्याला मीठ कमी घालू का जास्त घालू, त्याला मिरची कुठली आणू, हे करू का ते. मननामध्ये स्वयंपाक मेले तुम्ही लोक त्याच्यातच, स्त्रिया हे का नाही. मननात स्वयंपाक ठेवू नका. काही खाल्लं तरी त्याचं उद्या काय होणार आहे? विष्टाच होणार आहे, हे का नाही. त्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करत बसू नका. मननात स्वयंपाक ठेवायचा नाही. नवऱ्याने लाथा घातल्या तरी चालतील, तसे ते घालतातच. त्यामुळे मननामध्ये हा विषय नको. मननामध्ये काय पाहिजे? मननामध्ये हा विषय पाहिजे. सर्वांनी हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करायचं ते करा, पण मननाला कोणी अडू शकतं का तुम्हाला? श्रवणाला यायचं जायला तुम्हाला कदाचित तुमचे अडू शकतील लोक, समजा तुमचे जरा विरुद्ध असतील लोक,
तर मननाला तुम्हाला श्रवणाला येऊ देणार नाहीत. श्रवणाला वेगवेगळे प्रतिबंध तुम्हाला ओढून धरतील, पण मननाला कोण अडून धरतंय? मननाला कोणीच अडू शकत नाही, कारण मनन हे आंतरिक गोष्ट आहे. मी काय मनन करतो हे तुम्हाला माहिती आहे का? मी तुमच्याशी बोलताना सुद्धा माझं मनन मात्र वेगळं असतं, है की ना? आता मी तर त्याच्या पुढे जाऊन बसलो, त्यामुळे मला आता त्याच्या मननाची गरज नाही. परंतु जेव्हा केव्हा मी हे करत होतो तेव्हा मी सर्व लोकांमध्ये असताना सुद्धा माझं मनन मात्र वेगळं होतं. आणि जे मी अवलंबलं, ज्या मार्गाने मी या ठिकाणापर्यंत पोहोचलोय, त्याच मार्गाचा मी तुम्हाला वापर कसा करावा, कसं जावं हे सांगतोय. काहीही करा, पण मनन मात्र काय पाहिजे? मनन कशाचं पाहिजे? ह्याच पाहिजे. आता काय अडचण आहे का? कुठेही जा, काय करायचं ते का, पण मनन मात्र हेच पाहिजे. असं जर झालं तर तुमचा जन्म सार्थकी लागला. एवढं जरी केलं तरी आपलं फार मोठं काम झालं असं समजा. हे करण्यासाठी, मनन तुमचं अशा रीतीने होण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी सगळ्या बाजूने जिथे कुठे गरज आहे यासाठी शास्त्र, सद्गुरू आणि ईश्वर या सर्वांचं आपल्याला सहाय्य लाभो. त्यांनी तुमच्यावर त्यासाठी कृपा करो आणि पुढे आपण मनन या फलीभूत अवस्थेपर्यंत पोहोचू, त्याची फलीभूत अवस्था आपल्याला प्राप्त हो, अशी प्रार्थना मी त्या तिघांच्या चरणी करतो. आणि सद्गुरू कृपे निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान